SNDT महिला विद्यापीठाच्या इनोव्हेशन महाकुंभाचं उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते पार पडलं। यावेळी आताचे युग स्टार्टअपचं आहे। महाराष्ट्र राज्य सरकारच्या मदतीने महाराष्ट्र स्टार्टअप हब बनेल असा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केला। नागपुरात वारकरी साहित्य परिषदेच्या 14व्या वर्धापन दिनानिमित्त महिला हरिपाठ दिंडी स्पर्धांच्याद्वारे राज्यस्तरीय पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची कार्यशाळा पार पडली। समाजातील अंधश्रद्धा आणि जादूटोणा विरोधी प्रचार आणि प्रसार करण्यासाठी वारकरी साहित्य परिषदेकडून अभियान राबवले जाते। मुंबई गोवा महामार्गावर माणगाव नजीक 3 कार एकमेकांवर आदळून अपघात झाला। सुदैवाने यात कुणीही जखमी झालं नाही। एअरबॅग उघडल्यामुळे प्रवासी बचावले। माणगाव ते कोलाड दरम्यान महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे हा अपघात झाल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे। रक्ताचा तुटवडा आहे। या पार्श्वभूमीवर ठाणे शहरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे ठाण्यातील नौपाडा परिसरातील सरस्वती शाळा 5 पाखाडी इतर भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी राजकारण न करता सर्वच राजकीय पक्षांनी रक्तदान शिबिराचं आयोजन करण्याचं आवाहन केलं। कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या वसंतराव डावखरे स्मृती प्रतिष्ठानतर्फे आयोजित वसंत स्मृती आदर्श शिक्षक पुरस्कार 2025 वितरण सोहळा हा ठाण्यात संपन्न झाला। या कार्यक्रमात 100 शिक्षकांचा, 25 शिक्षकेतर कर्मचारी आणि 10 शैक्षणिक संस्थांना त्यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल सन्मान करण्यात आला। मुंबईत ONGCचे 6000 कर्मचारी संपामध्ये उतरत आहेत। संपूर्ण ONGC ऑफशोर म्हणजे मुंबई समुद्रात काम करणारे साधारण 6000 कामगार बेमुदत आमरण उपोषणाला बसणार आहेत। खासगी मनुष्यबळाद्वारे सुरुवात करून हळूहळू खासगीकरणाचा प्रयत्न करण्यात येत असल्याचा आरोप कामगार करत आहेत। खासदार सुरेश म्हात्रे यांनी भिवंडीत अवकाळी पावसामुळे झालेल्या भात शेतीच्या नुकसानीची पाहणी केली। यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधत शासनाकडून जास्तीत जास्त मदत मिळवून देण्याचं आश्वासन दिलं। अवकाळी पावसामुळे 70 ते 80% भात शेतीचं नुकसान झालं। मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील मनोर येथील उड्डाणपुलाचा काही भाग कोसळला। मस्तान नाका येथील महामार्गावरील पुलाच्या खालील भाग कोसळला। राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या दुर्लक्षामुळे महामार्गाची दुरवस्था झाल्याचा आरोप स्थानिकांनी केला। पालघरच्या मच्छीमारांना पाकिस्ताननं ताब्यात घेतले। समुद्रात मासेमारी करताना भारत-पाकिस्तान सीमा ओलांडली। मेहर यांच्यासह 8 मच्छीमारांचा यामध्ये समावेश आहे। भारत सरकारकडून मेहर यांच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरू आहेत। दिवाळीनंतर दिल्ली आणि मुंबईत हवा प्रदूषणात वाढ झाली आहे। मुंबईतील हवेतील गुणवत्ता मध्यम श्रेणीत असून निर्देशांक 206 वर पोहोचलाय। यामुळे मुंबईकरांना श्वसनाचे त्रास होत आहेत।